जय महाराष्ट्र मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा कॉलेज पास आउट आहात तर नीती आयोग भारत सरकारतर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. एवढ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिव्हिजनमध्ये ही इंटर्नशिप असणार आहे. मग तुमचं ॲग्रिकल्चर झालंय, इलेक्ट्रॉनिक्स झालंय, म्हणजे जे पण तुमचं शिक्षण झालंय किंवा तुम्हाला समाजसेवेची जरी आवड असेल, एनजीओ मध्ये जरी काम करायचं आहे तर त्या सगळ्यांसाठी इथे अपॉर्च्युनिटी असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नसणार आहे. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे तुम्ही काय शिक्षण करताय, किती मार्क पडले त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. ते पण पुढे मी जाऊन सांगणार आहे की कोण कोण एलिजिबल आहे, म्हणजे कुठल्या सेमिस्टरला तुम्ही आहात, किती टक्के पडले आहे, त्यानुसार इथे सिलेक्शन होणार आहे आणि तेच समजून घेणं गरजेचं आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अर्जंट भरती असते. म्हणजे बघा 6 महिने किंवा 6 आठवडे, म्हणजे तुम्ही आज अप्लाय करताय तर पुढच्या 2 महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे समजा तुम्ही जानेवारीत अप्लाय करताय किंवा डिसेंबरमध्ये अप्लाय करताय किंवा ऑक्टोबरमध्ये अप्लाय करताय तर त्याच्या पुढच्या 2 महिन्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. तिथे लिस्ट लागते, ती कशी बघायची, कुठल्या प्रोजेक्टवर काम करणार आहे ते कसं समजेल आणि फॉर्म कसा भरायचा, सगळी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्स व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय नीती आयोग भारत सरकार यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला नीती आयोग बद्दल, म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सगळी माहिती दिलेली आहे. आणि अजून थोडं स्क्रोल केल्यानंतर हे वेगवेगळे डिव्हिजन आहे ते या अंतर्गत येतात आणि इथेच आपल्याला ही इंटर्नशिप करायची संधी मिळते. जसं की तुम्ही बघू शकता, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आहे. अनेकांचं फार्मसी वगैरे झालं असतं, त्या क्षेत्रात पुढे जायचं आहे पण कामाचा अनुभव पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, त्यासाठी नॉलेज पाहिजे तर हे तुम्ही करू शकताय. ॲग्रिकल्चर पॉलिसी, जसं की किसान क्रेडिट कार्ड आलं, त्याच्यानंतर क्लायमेट चेंज जे होतं त्या रिलेटेड आहे, ई मोबाईल रिलेटेड आहे. तुम्हाला फायनान्समध्ये पाहिजे तर फायनान्स रिलेटेड आहे, एज्युकेशन रिलेटेड आहे, एनर्जी झालं, गव्हर्नमेंट झालं, त्याच्यावर बघा भरपूर सारे. जस्ट तुम्ही ते स्क्रोल करा, तुम्हाला दिसून जाईल. मग तुमचं लॉ झालेलं आहे, फायनान्स झालं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, सोशल जस्टिस आहे, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, जसं की लेक लाडकी योजना झालं, लाडकी बहीण योजना झालं, लखपती दिदी योजना झालं, यांसारख्या ज्या योजना आहे तर या हे जे रिसर्च करतात इंटर्न्स, गव्हर्नमेंटला डाटा देतात आणि त्यावर हे अधिकारी काम करतात आणि या अधिकाऱ्यांसोबतच आपल्याला काम करायला मिळणार आहे. जस्ट तुम्ही ते बघू शकता, यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नीती आयोग सोबत काम करायचे 3 मार्ग आहेत. एक तर म्हणजे विकसित भारत सोबत काम करू शकतोय, एक फ्लेक्झिबल ही एक अपॉर्च्युनिटी आहे आणि आज ज्याबद्दल माहिती सांगतोय ते आहे इंटर्नशिप, नीती आयोग इंटर्नशिप. तुम्हाला या दोघांवर जरी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. मग मी जस्ट काय करतोय, यावर क्लिक करतोय, व्हिजिटवर क्लिक केल्यानंतर इथे नेमकं गाईडलाईन्स काय, म्हणजे याची PDF काय ती आलंय आणि फॉर्म कसा भरायचा ते आलंय. तर इथे बघा ही यांची PDF आहे, सगळी माहिती PDF मध्ये दिली आहे आणि दरवर्षी 1 ते 10 तारखांमध्ये, म्हणजे प्रत्येक महिन्यात हे फॉर्म सुटत असतात पण 10 तारखेच्या आत अप्लाय करायचे. मग तुम्ही जानेवारीत पाहताय, फेब्रुवारीत पाहताय, नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर कधीही पाहत असाल तर पहिल्या 1 ते 10 तारखेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तसं मी टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर दर महिन्याला तुम्हाला रिमाइंडर देत असतो. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकता नेमकं ही इंटर्नशिप काय, तर जे पण यंग टॅलेंट आहे त्यांच्याकडे ज्या नवीन नवीन आयडियाज आहे, इनोव्हेशन आहे, त्याचा उपयोग करून भारत सरकारला विकसित बनवण्यासाठी अशा इंटर्नशिप भरती केली जाते, ज्यामध्ये आपल्याला सॅलरी काहीच देत नाही पण गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत नीती आयोगच्या ऑफिसमध्ये काम करायला मिळतं. तिथे तुम्हाला ऑफिस मिळतं, त्यानंतर तुम्हाला इंटरनेट फॅसिलिटी वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जातं. फक्त तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप पाहिजे आणि 6 महिन्याची किंवा 6 आठवड्याची असेल, म्हणजे 1 महिना ते 2 महिने ते तुम्ही PG वगैरे करून स्वतःची व्यवस्था करू शकताय. ओके, बाकी इथे दिले कोण कोण एलिजिबल आहे तर तुम्ही इथे बघू शकताय. जर का स्टुडंट असाल तर तुमचा बोनाफाईड इथे लागणार आहे आणि जर तुम्ही पास आउट आहात तर तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे. मग अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट तुम्ही आहात किंवा तुम्ही 4th सेमिस्टरला आहात डिग्रीच्या तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय 12वीमध्ये किंवा तिथे तुम्हाला 85% पडलेले पाहिजेत. जसं की तुम्ही ग्रॅज्युएट पास आहात, सेकंड इयरला आहात, PG करताय तर त्यासाठी पण इथे दिले 70% पडलेले पाहिजेत. तर अशा प्रकारे ते वेगवेगळा क्रायटेरिया दिलाय प्रत्येकासाठी. मग तुम्ही कुठलं शिक्षण करताय त्यानुसार तुम्ही हे बघून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक ॲड करून देईल, अप्लायची लिंक ॲड करून देईल. पिरियड किती असणार आहे तर 6 वीक, म्हणजे 6 आठवडे ते 6 महिने तुमच्यावर आहे, तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम करता त्यानुसार.
सर्टिफिकेट मिळणार आहे, एक्सपिरियन्स लेटर मिळणार आहे, भारत सरकार नीती आयोगचा लोगो असलेला, लॉजिस्टिक सपोर्ट बद्दल इथे माहिती दिली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं वर्क स्पेस, इंटरनेट वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जाईल. फक्त स्वतःचा लॅपटॉप आणि राहण्याची व्यवस्था करावी लागेल. ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर ही वेबसाईट आहे, इथून आपण अप्लाय करू शकतोय. तर सगळ्यात आधी तुम्हाला मिस्टर मिसेस काय ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं पहिलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव सिलेक्ट करून घ्या. इथे फादर नेम आहे ते टाकून घ्यायचं आहे. जन्म तारीख असेल ते टाकून घ्यायचं आहे. ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचं, मग सिटी, कंट्री, पिनकोड ते. कॉन्टॅक्ट नंबर टाकून घ्यायचा आणि ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकून, म्हणजे थोडक्यात बेसिक माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालं आहे 12वी पासून, मग इथे बघा सिनियर सेकंडरी मध्ये सिलेक्ट करून कुठल्या सब्जेक्टमध्ये झालं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीतून झालं आहे, जसं की पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, जे पण झालं असेल ते टाकून घ्यायचं आहे. कधी सुरुवात केली होती, कधी तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी झालं आहे, कम्प्लीट झालं आहे की करताय ते टाकून घ्यायचं आहे. पर्सेंट किती ते टाकून घ्यायचं आहे. याच बेसिसवर सिलेक्शन होणार, कारण की एक्झाम तर घेत नाही आहे, इंटरव्ह्यू काय घेत नाही आहे. मग या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होईल आणि त्यांना इथे फोन करून मेल करून समजवलं जातं, लिस्ट लागते प्रॉपर. ओके, त्यानंतर तुमचं काय झालंय BA BTech जे भरपूर सारे आहे. तुम्ही ऑदर्समधून असाल तर ऑदर्सही टाकू शकताय. मग ते टाकायचं आहे, कधी स्टार्ट केलं, कधी एंड केलं, कधी हे गेलं, किती पर्सेंट पडले ते टाकू शकताय. आता कुठल्या महिन्यासाठी तुम्हाला करायची आहे, मग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे जे पण असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं. इथून जे पण आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय. त्याच्यानंतर इयर सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरेस्ट कशात आहे. ॲग्रिकल्चरमध्ये आहे, ॲग्रिकल्चर पॉलिसीमध्ये आहे, इकॉनॉमिक्समध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहे, एनर्जी सेक्टरमध्ये आहे, हेल्थकेअरमध्ये आहे, लॉमध्ये आहे, बघा MSMEमध्ये आहे. एवढ्या सगळे डिव्हिजन आहे. यापैकी कशात तुम्हाला आवड आहे. त्यामुळे बघा प्रत्येक डिव्हिजनमध्ये 3-3 जरी पोरं घेतले तरी बघा भरपूर सारे डिव्हिजन आहे. त्यामुळे अनेक जणांना जॉबला लागायचे, म्हणजे हे इंटर्नशिप करायची संधी चांगली आहे. ओके, आता समजा मला एनर्जी सेक्टरमध्ये जायचं तर मी हे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथे प्लेस ऑफ सबमिशन कुठल्या ठिकाणाहून करताय, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, जिथून असेल ते टाकून घ्यायचं आहे. फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट म्हणून ऑप्शन येईल, सबमिट करायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे अप्लाय करू शकतोय. गव्हर्नमेंट सोबत काम करायचं, एक्सपिरियन्स लेटर मिळायचं, सर्टिफिकेट मिळायचं तुमचं स्वप्न असेल तर नक्की अप्लाय करा. तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणी असेल तर त्यासोबतही अप्लाय करा. आणि अशाच गव्हर्नमेंट इंटर्नशिपची, स्कॉलरशिपची माहिती पाहिजे असेल तर त्याबद्दलही नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.